नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू. पुढील 48 तास धोक्याची IMDकडून मोठी बातमी. राज्यातून मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. याबाबत पुणे वेधशाळेकडून माहिती देण्यात आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरावरून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे हवेच्या वरच्या स्तरावर कोरड्या उष्ण वाऱ्याची आणि बाष्पयुक्त वाऱ्याची घुसळण होऊन विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शनिवारपर्यंत राज्यातील तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह शक्यता पावसाची वर्तवण्यात आलेली आहे. दरम्यान दुसरीकडे पावसाने उघडीप दिल्यानंतर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकीकडे ऑक्टोबर हिट आणि दुसरीकडे मुसळधार पाऊस यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुंबई ठाण्यासह उपनगरात ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे. नवी मुंबईत तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान येलो अलर्ट देण्यात आला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.